अजून तरी त्यांनी काही पुढची भूमिका स्पष्ट केलेली नाही। काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी स्वतः त्यांची बाईट ऐकली। जन्मापासून ते काँग्रेस पक्षात होते। त्यांनी काँग्रेस पक्षाकरता भरपूर काही केल्याचं ते म्हणत होते। काँग्रेस पक्षाने त्यांना खूप मोठी संधी दिली, आत्ताही देत होते। कालच आमचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चन्नीतालाजी आले होते। त्यांच्या समवेत सर्व ज्येष्ठ नेत्यांची रणनीतीची बैठक टिळक भवनला झाली होती। त्यामध्ये आम्ही सर्व उपस्थित होतो। अशोकरावही उपस्थित होते। त्या बैठकीमध्ये आम्ही येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीची रणनीतीची चर्चा केली। त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीबद्दलची रणनीतीची चर्चा झाली आणि जवळजवळ संध्याकाळी 4-5 पर्यंत ते आमच्या सर्वांच्या समवेत होते आणि त्यांच्या डोक्यात असं काही चाललंय असं आम्हाला वाटलं नाही। जाताना ते बाळासाहेबजी थोरात यांना सांगून गेले की आपण 11 वाजता उद्या म्हणजे आज 11 वाजता पुन्हा बसू आणि पुढे चर्चा चालू ठेवू। काँग्रेस पक्षाच्या वतीनं जागा वाटपाच्या समितीमध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने त्यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास टाकला होता। त्यांना प्रचंड मोठी संधी दिली होती, मानाची स्थान दिली होती, सत्तेची स्थानं दिली होती। आमच्या मंत्रिमंडळामध्ये महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळामध्ये ते ज्येष्ठ मंत्री म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने काम करत होते। पण त्यांनी असा निर्णय का घेतला, इतर बऱ्याच जणांनी कशाकरता निर्णय घेतला आपल्याला माहिती आहे। काँग्रेसचा हा भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा भाग आहे का? अशोकरावांनी त्यांची पुढची रणनीती जरी जाहीर केली नसली तर त्यांची दिशा स्पष्ट आहे। त्याबद्दल भाजपच्या नेतृत्वाकडून बऱ्याच दिवसापासून असं काहीतरी घडणार असं सुतोवाच होत होतं, पण त्या झालेलं आहे। आज आम्ही बाळासाहेब थोरात, नसीमबाई, काही इतर सहकारी आम्ही बसून आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व विधिमंडळाच्या सदस्यांना संपर्क आम्ही केलेला आहे। उद्या आणि परवा राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या वेळेला विधिमंडळ पक्षाची मीटिंग घेतली जाईल। परंतु या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही ज्या विधिमंडळाच्या सदस्यांचे नेत्यांची संपर्क साधलेला आहे, कोणीही त्यांच्याबरोबर कुठं जाणार नाही। मुद्दाम भारतीय जनता पक्षातर्फे वावड्या उडवल्या जात आहेत, अमुक गेले, तमुक गेले, नावं सांगली जात आहेत, पण त्यावर कोणीही काही विश्वास ठेवू नये। काँग्रेस पक्ष हा जनतेकडे न्याय मागायला जाणार आहे। हे घडतंय ते कशामुळं घडतंय ते महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे। आज भारतीय जनता पक्षाला लोकांच्या समोर निवडणुकीला सामोरं जायचं धाडस नाही आणि त्यामुळं विरोधी पक्षांचं विभाजन करून फाटाफूट करून आपल्याला काही संधी मिळते याचा प्रयत्न चाललेला आहे। त्यामुळे जरी नेते मंडळी गेले तरी त्यांना मत देणारे मतदार, त्यांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता ही या नेत्यांच्या बरोबर कधीही जाणार नाही आणि निवडणुकीला जेव्हा ते सामोरं जातील तेव्हा त्याचं खरं चित्र त्यांना त्या ठिकाणी दिसेल। आज आम्ही आमचे सर्व सहकारी खंबीरपणे काँग्रेसच्या मागे उभे आहोत आणि हे जे दुर्दैवी निर्णय अशोकरावांनी घेतलेला आहे